नमस्कार गोष्टप्रेमींनो. आज W. जेकब्स नावाच्या एका लेखकाची आपण छान गोष्ट ऐकणार आहोत, ज्याचं नाव आहे मंकीज पॉ. या गोष्टीमध्ये थ्रिल आहे, सस्पेन्स आहे. गोष्टप्रेमींना जे आवडतं ते सगळं काही आहे. गोष्ट आहे द मंकीज पॉ. मंकी म्हणजे माकड आणि पॉ म्हणजे त्याचा पंजा. तर माकडाच्या पंजाची ही गोष्ट आहे. काहीतरी जादू असते त्या माकडाच्या पंजामध्ये. काय असते ते आपण आता बघूयात. एक कुटुंब असतं, मिस्टर अँड मिसेस व्हाईट आणि त्यांचा मुलगा हर्बर्ट. तिघंजणं बसलेले असतात. संध्याकाळची वेळ असते, बाहेर भयंकर थंडी असते, वादळासारखं वारं वाहत असतं आणि कोणतरी पाहुणा येणार असतो, त्याची ते सगळे वाट बघत असतात. बराच उशीर होतो तरी पण कोणी येत नाही. तेव्हा मिस्टर व्हाईट असं म्हणतोच की आपलं घर इतकं आडवाटेला आहे ना म्हणे, की असं गल्लीत आत आल्यानंतर शेवटच्या टोकाला आहे. त्यामुळे फारसे काही लोक आपल्याकडे यायला तयार होत नाहीत. खरं तर आपण हे घर बदलायला पाहिजे. मला नाही वाटत की आज तो सार्जंट येईल, असं मिस्टर व्हाईट बोलतो खरा. पण थोड्या वेळाने खरंच दार वाजतं आणि त्यांचा अपेक्षित पाहुणा जो असतो तो सार्जंट तिथे येतो. आल्या आल्या तो सॉरी म्हणतो की मला उशीर झाला म्हणे. पण ठीक आहे, हरकत नाही, ते म्हणतात. मग जेवणं वगैरे होतात आणि जेवणं झाल्यानंतर मिसेस व्हाईट जी असते ती टेबल वगैरे आवरत असते. हे तिघंजणं गप्पा मारत बसतात, मिस्टर व्हाईट, तो सार्जंट आणि त्यांचा मुलगा हर्बर्ट. आणि मग खऱ्या विषयाकडे तो सार्जंट येतो. तर तो म्हणतो, हो, मी मंकीज पॉ माझ्याबरोबर आणलेला आहे म्हणे. तर त्याचं असं आहे की त्या मंकीज पॉच्या मदतीने 3 जणांना आपल्या प्रत्येकी 3 इच्छा पूर्ण करता येणार होत्या. त्यातल्या तो म्हणतो की 2 जणांच्या पूर्ण झालेल्या आहेत. माझ्या आधी एकाकडे ज्याच्याकडे मंकीज पॉ होता त्याच्या 3 इच्छा पूर्ण झाल्या, माझ्याही 3 इच्छा पूर्ण झाल्या. आणि आता तू मागितलायस म्हणून मी तो तुला देतोय खरा, पण मी एक वॉर्निंग देतो म्हणे. याचा काही फारसा चांगला अनुभव कोणाला आलेला नाही आहे. तर माझा असा सल्ला आहे, नको, शक्यतो तू घेऊ नकोस आणि वापरू नकोस. पण मिस्टर व्हाईट म्हणतो, नाही, मला प्रयत्न करायचाच आहे म्हणून. तर तो म्हणतो, ठीक आहे म्हणे, हा कसा वापरायचा ते मी सांगतो तुला. उजव्या हातामध्ये तो मंकीज पॉ धरायचा आणि आपली जी काही इच्छा असेल ती मोठ्यांदा बोलून व्यक्त करायची, म्हणजे ती पूर्ण होते. असं म्हणून तो मंकीज पॉ त्याच्या हातामध्ये देतो. तिकडे कामात असते मिसेस व्हाईट. तिच्या एकटीवरच सगळं काम पडायचं. तर ती पटकन असं बोलून जाते. ती म्हणते, अशी अशी इच्छा मागा म्हणे की मला दोनाच्या ऐवजी 4 हात असू देत, म्हणजे काम पटपट होईल. असं ती म्हणल्यावरती तो सार्जंट म्हणतो, सिरियसली घ्या हां ही गोष्ट म्हणे. अजून एक वॉर्निंग देतो मी तुम्हाला. जे काय मागाल ते सेन्सिबल असू देत. असं भलतं सलतं विचित्र असं काही मागू नका. असं म्हणून तो तो मंकीज पॉ तिथे विस्तव असतो त्यात एकदम टाकून देतो. पण मिस्टर व्हाईट पटकन उठतो आणि तो काढून घेतो. तो म्हणतो, नाही 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 नाही, कशाला टाकताय म्हणे, मला तो वापरायचाच आहे. मग तो सार्जंट म्हणतो, बघा, आता जर काही झालं उलटसुलट तर त्याला मी जबाबदार नाही. मी तर तो नष्ट करत होतो, मी विस्तवात टाकून द्यायला निघालो होतो. पण मिस्टर व्हाईट म्हणतो, नाही, ठीक आहे म्हणे, दिल्याबद्दल आभारी आहे. थोड्या वेळ गप्पा होतात, मग तो पाहुणा निघून जातो आणि मग हे तिघंजण गप्पा मारत बसलेले असतात. त्यात तो मुलगा जो असतो हर्बर्ट, त्याचा काही फारसा विश्वास नसतो अशा जादूटोणा, मंकीज पॉ वगैरे अशा कशावरती. तर तो अशी थट्टा चेष्टा मस्करी करत असतो. आता काय मागायचं? मिस्टर व्हाईट म्हणतो, माझ्या हातात मंकीज पॉ आला आहे म्हणजे मला सगळंच मिळाल्यासारखं झालेलं आहे. मुलगा म्हणतो की घर बदलायची इच्छा आहे ना तुम्हाला, मग आपल्याला दुसऱ्या घरात जाता येईल, त्याच्यासाठी आपल्याला पैसे लागतील, तेच मागा ना म्हणे. मिस्टर व्हाईटला ते पटतं आणि हो नाही करता करता मिस्टर व्हाईट तो पंजा हातामध्ये धरतो आणि मोठ्यांदा आपली इच्छा व्यक्त करतो. तो म्हणतो, आय वूड लाईक 200 पाऊंड्स, म्हणजे 200 पाऊंड्स मला मिळू दे, म्हणजे मला दुसऱ्या घरामध्ये जाता येईल, अशी आपली इच्छा तो मोठ्यांदा व्यक्त करतो. थोड्या वेळ जातो, काहीच होत नाही. मग तो मुलगा म्हणतो,
ते काय म्हणे, आता तुम्ही वरती झोपायला गेला की पलंगावर तुम्हाला पोटली सापडणार नाही आहे 200 पाऊंडची, आणि कपाटाच्या वर ते माकड बसून बघणार नाही आहे तुम्ही ते पैसे मोजत असताना. तेव्हा मिसेस व्हाईट म्हणते, आठवण करून देते. ती म्हणते, सार्जंट असं म्हणाला होता तो की नॅचरल पद्धतीने, योगायोग असल्या पद्धतीने जे काय इच्छा पूर्ण व्हायची ती होईल, अशी अचानक केल्यासारखी तर होणार नाही. तर ठीक आहे, मिस्टर हर्बर्ट तो म्हणतो की बघू आता काय होतं, मिळतात का ते पैसे. मग ते मिस्टर अँड मिसेस व्हाईट म्हणतात, आता उशीर झाला, आम्ही जातो वरती झोपायला म्हणून. हर्बर्ट म्हणतो, मी थोडा वेळ इथे थांबणार आहे, तुम्ही जा दोघंजणं. गुड नाईट विश करतो त्यांना. ते दोघंजणं वरती झोपायला निघून जातात. हर्बर्ट थोडा वेळ तसाच तिथे त्या फायर प्लेसकडे बघत बसलेला असतो, आणि त्या विस्तवात बघतो तर त्याला इतके विचित्र विचित्र आकार, चेहरे दिसतात की तो घाबरतोच. शेवटचा तर चेहरा इतका भयानक असतो की तो फारच घाबरतो आणि तो वरती झोपायला निघून जातो. दुसऱ्या दिवशी सकाळी उठून तो लवकर आवरतो. त्या हर्बर्टला कामावर जायचं असतं, तर तरी पण तो सांगून जातो, वडिलांची पुन्हा थट्टा एकदा करून जातो. तो म्हणतो, पैसे मिळालेच तर मी येईपर्यंत थांबा म्हणे, असं म्हणतो आणि जातो. तो निघतो घरातनं, तेव्हा त्याची आई दारापाशी थांबलेली असते. अगदी तो दिसेनासा होईपर्यंत ती तिथेच थांबून राहते आणि घरात येते. आणि दिवसभर त्या दोघांना असं काय वाटत असतं, कसे येणार आहेत पैसे, लगेच येतात, काय येतात, कुठून येतात, मला नाही वाटत असे येतील, हे सगळेच विचार दोघांच्या मनात चालू असतात. आणि मध्येच दार वाजतं तरी मिसेस व्हाईट धावत पळत जाते, कारण की ते सारखं ते 200 पाऊंडचं डोक्यामध्ये असतंच. पण नेमकं पोस्टमन येतो, कसलं तरी बिल घेऊन येतो की जे त्यांनाच भरावं लागणार असतं. ती म्हणते, पैसे मिळाले तर नाही, पैसे जाण्याचा मार्ग आहे. आणि असा संपूर्ण दिवस जातो. संध्याकाळ होते, उशीर होतो, खूप उशीर होतो, तरी मुलगा अजून काही परत आलेला नसतो. हे वाट बघत असतात की तो आता येईल, मग येईल कामावरनं. आणि ती मिसेस व्हाईट तिथे बसलेली असते, तर ती खिडकीतनं बघते तर एक माणूस असा घुटमळत असतो गेटपाशी, जणू काही आत जावं का न जावं, जावं का न जावं असा तो विचार करत असतो. आणि मग शेवटी असं मनात निर्धार केल्यासारखं तो गेट उघडतो आणि घराकडे येतो, दार वाजवतो. मिसेस व्हाईट दार उघडते आणि आल्यावर तो सांगतो की मी अमक्या अमक्या कंपनीमध्ये नोकरी करतो, तिथनं त्यांनी मला यायला सांगितलं आहे तुमच्या घरी, म्हणून मी आलो आहे. आणि त्याच कंपनीमध्ये हा हर्बर्ट पण नोकरी करत असतो. तर काळजी वाटते ना, काय झालं म्हणे, काही झालं का, हर्बर्ट ठीक आहे ना, ती आई पटकन विचारते. तर तो म्हणतो की म्हणे, एक वाईट बातमी आहे म्हणे तुमच्यासाठी. त्याला लागलं आहे का, जखम झाली आहे का, खूप वेदना होत आहेत का, ती आई विचारते. तर तो म्हणतो, नाही, त्याला आता काहीच दुखत नाही आहे, कसल्याच वेदना होत नाही आहेत. तर आधी ती म्हणते, थँक गॉड. पण मग त्याचा अर्थ उलगडतो काही क्षणांनी आणि दोघा जणांना धक्काच बसतो. आणि त्या माणसालाही काय जे बोलायचे ते व्यक्त करायला खूप अवघड जात असतं, कारण हे वयस्कर आई वडील त्या मुलाचे, एकुलता एक मुलगा, कसं बोलावं, काय बोलावं हे त्यालाही कळत नसतं. तरी पण तो म्हणतो, हे बघा, मी फक्त ऑर्डर्स पाळतो आहे माझ्या मालकांनी दिलेल्या, आणि मी तुम्हाला सांगू इच्छितो की हर्बर्ट तुमचा मशिनरीमध्ये अडकला आणि तो गेला आहे, तो आता परत कधीच येणार नाही. आणि हे जे काय झालं आहे ह्याला कंपनी त्याची जबाबदारी घ्यायला तयार नाही आहे. पण तरीसुद्धा जे काय चांगलं काम हर्बर्टने आमच्या कंपनीत केलं आहे त्याबद्दल कंपनी तुम्हाला काही एक रक्कम देऊ इच्छिते. असं म्हटल्याबरोबर मिस्टर व्हाईट म्हणतो, किती? आणि तो माणूस म्हणतो, 200 पाऊंड्स. म्हणजे त्या मंकीज पॉला हातात धरून जेवढी रक्कम मागितलेली असते तशी मिस्टर व्हाईटला मिळालेली असते. एवढं वॉर्निंग दिलेलं असतं त्या सार्जंटनी, तरी त्यांनी इच्छा व्यक्त केलेली असते. इच्छा तर पूर्ण होते, पण आपला मुलगा ते गमावतात. तो माणूस ते पैसे देतो आणि निघून जातो. त्यानंतर
इतकं दुःख असतं या दोघांना की ते जे प्रेत असतं मुलाचं ते पुरून परत जेव्हा येतात त्यानंतर जवळजवळ एकमेकांशी काहीच बोलत नाहीत. 8 दिवस जातात, त्यांचे आपले नेहमीचे घरातले व्यवहार सुरू असतात. काही दिवसांनी हळू ते जे काय सत्य आहे ते पचवायला शिकत असतात. आणि असंच 8 दिवस झाल्यानंतर रात्री एकदा मिस्टर व्हाईट आणि मिसेस व्हाईट झोपलेले असतात. तर मिस्टर व्हाईटच्या लक्षात येतं जाग आल्यावर की आपण एकटेच आहोत पलंगावर. आणि बघतो तर ती मिसेस व्हाईट खिडकीपाशी उभी असते. आता तो म्हणतो तिला की काय आता सारखी मधनं बघतेस तू. त्याच्यात मुलाच्या थडग्याकडे ती कॉन्स्टंटली तिथे खिडकीतनं बघत असते. तर तो म्हणतो ये आता झोपायला येतो. आणि मग ती एकदम अशी ओरडायला लागते. हा झोपेत असतो मिस्टर व्हाईट, त्याला अगदी झोप आवरत नसते. द मंकीज पॉ, द मंकीज पॉ, द मंकीज पॉ करून ती ओरडते. तो विचारतो काय मंकीज पॉचं काय? फेकला नाहीस ना म्हणे तू, तो कुठे आहे? तो म्हणतो आहे ना तिथे खाली ठेवलाय मी शेल्फवरती. म्हणे माझ्या कसं नाही डोक्यात आलं इतके दिवस? तो म्हणतो काय नाही डोक्यात आलं? आणि तुझ्या पण कसं नाही डोक्यात आलं? तुला पण कसं नाही सुचलं? म्हणे काय सुचलं नाही? काय डोक्यात यायचं होतं? ती म्हणते एकच तर इच्छा आपली पूर्ण झाली आहे. 3 इच्छा आपल्याला मान्य होणार आहेत. मग अजून 2 राहिल्या आहेत ना. मग तो म्हणतो ठीक आहे मग काय, पण आता 1 झाली, तिचा इतका वाईट अनुभव आला, ती पुरेशी नाही आहे का तुला? ती म्हणते नाही, आता तू तो मंकीज पॉ हातात घे आणि दुसरी इच्छा व्यक्त कर. काय इच्छा? तर म्हणे आपला मुलगा परत जिवंत होऊ दे अशी इच्छा तू पुन्हा मागणी कर त्या मंकीज पॉकडे. हादरतोच मिस्टर व्हाईट. तो म्हणतो छे छे, असं भलतंच काय सांगतेस तू? एक तर त्याला पुरून 8-10 दिवस झालेले आहेत. बघवेल का तरी तुला त्याच्याकडे? ती म्हणते ज्याला मी जन्म दिलाय, ज्याचं मी संगोपन केलंय, त्याची भीती कशी वाटेल मला? नाही नाही, आत्ताच्या आत्ता तू ते करच. इतकी ती फोर्स करते त्याला. खाली घेऊन जाते, त्या शेल्फवरनं तो मंकीज पॉ हातात घ्यायला लावते. आणि शेवटी नाईलाज असतो, मिस्टर व्हाईट हातात मंकीज पॉ धरतो आणि म्हणतो आय विश माय सन अलाइव्ह अगेन, असं तो म्हणतो. 10 मिनटं जातात, अर्धा तास जातो. त्याला कळत असतं हे काहीतरी आपण अतिशय चुकीचं आणि भयानक केलेलं आहे. पण काय करणार, ती बायको वेड्यापिशासारखी झालेली असते. तिला इतका धक्का बसलेला असतो. तिचा एकुलता एक तरुण मुलगा गेलेला असतो. आणि मग थोड्या वेळाने दारावर टकटक केल्यासारखा आवाज येतो. ती म्हणते कसला आवाज होता? तो म्हणतो काही नाही, उंदीर असेल म्हणे जिन्यामध्ये. पुन्हा आवाज येतो. वारं वाहत असतं, बाहेर गारठा असतो, वादळ आल्यासारखं वाटत असतं आणि त्याच्यात हे दार वाजत असतं. आणि एकदम ती ओरडते, अरे हर्बर्ट आला असेल म्हणे. आत्ताच तू इच्छा व्यक्त केली होतीस ना. म्हणून ती दार उघडायला पळते दाराकडे आणि दार उघडायचा ती प्रयत्न करत असते. पण हा मिस्टर व्हाईट वरती जाऊन बसतो आणि ती दार उघडायचा प्रयत्न करते. तोपर्यंत अजूनच जोरजोरात दारावरती आवाज येत राहतो. ती म्हणते माझ्याच्यानी कडी उघडत नाही आहे, वरची कडी उघडत नाही आहे, तू लवकर ये. आता मात्र मिस्टर व्हाईट काय करतो, कुठेवर आपण टाकला तो मंकीज पॉ इच्छा व्यक्त केल्यानंतर? तो नेमका फरशीवर पडतो. मेणबत्ती असते ती विझते, त्याला तो दिसत नाही. तो धडपडत असतो जमिनीवर खाली आडवा होऊन, कुठे मंकीज पॉ हाताला लागतोय का शोधत असतो. इकडे हा येत नाही खाली म्हणून मिसेस व्हाईटनी स्टूल घेतलेलं असतं, त्याच्यावर ती चढलेली असते आणि ती वरची कडी उघडायचा प्रयत्न करते आणि ती वरची कडी खाली ओढते. त्याच वेळेला हा मिस्टर व्हाईटला मंकीज पॉ सापडतो. तो पटकन तो मंकीज पॉ हातामध्ये घेतो आणि आपली शेवटची आणि तिसरी इच्छा बोलून दाखवतो. तोपर्यंत मिसेस व्हाईटनी ते दार उघडलेलं असतं, पण बाहेर बघते तर कोणीच नसतं तिथे. नुसतं जोरात वारं येतं, गार वारं आतमध्ये येतं आणि मग तिच्या असा भीषण रडण्याचा, किंचाळल्यासारखा असा आवाज फक्त त्या घरामध्ये पसरतो. द मंकीज पॉ.